रूप पाहता जानी हो रूप पाहता जानी रूप तो हा विठ्ठल परवा परवा तो हा माधव परवा बाप रखुबा देवी वर बाप रखुबा
आमुचे निश्चिंती टाळ वाजवा झाली आमुचे निश्चिंती झाली आमुचे तुझी संगती झाले आमुचे चिंते झाली आमुची चिंते झाली आमुचे चिंते तुझे ये संगती झाली आमुचे निश्चिंती झाली आमुचे निश्चिंती झाली आमुचे निश्चिंती तुझी संगती झाली आमुचे चिंते झाली आमुची चिंते झाले आमुचे चिंते नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे नवनीता घरी ताकाचे सरवरा येथे नवनीताचे पुरा येथे नवनीताचे पुरा येथे नवनीताचे पुरा नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता तुका म्हणे आता आम्ही न दवदवडिता आम्ही न दवदवडिता आम्ही न दवदवडिता तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता तुका म्हणे आता आम्ही न दवदवडिता आम्ही न दवदवडिता आम्ही न दवदवडिता नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे
भगवान रामकृष्ण मौनी बाबा की जय. वा टाळ्या वाजवा यांच्याकरता एकदा असं. हॅलो. थोडा ट्रबल दे तुला. तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहडी. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. विठाला 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 टाळी वाजवता. तुझी संगती झाली आमुचे निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोडे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोडे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणं, गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सती रंभा दयाची माता से हो, आकारा मना में पिता बसे हो. शिरसोली गावी
नमस्कार माझा मौनी प्रभूला. ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान राम सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ता क्या ब्रह्मत किला. राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास. जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास. राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाय. जन्म जन्म की आपदा राधा नाम सुनाय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. महायोग पीठी तटी भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संताटिय दुसरी जडन संततिया. दुसरी जडन संततिया. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथिता विस्तार. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथिता विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिका वंदे हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाडा. तुमचा अमृत लादलो पावन झालो चराचरी. तुझी ये संगती झाली आमुची निशिंती. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. ऐका, कृपया करून कोणीही कीर्तन संपेपर्यंत बोलू नका, कारण कीर्तनामध्ये विक्षेप, प्रवचनामध्ये विक्षेप नको. आपण मनामध्ये चर्चा करायला लागलो की बोलणाऱ्या माणसाचं लक्ष तिकडं जातं, त्यांना इथं काय बोलायचं ते विसरून जातात. असं नसतं. घरच्या प्रपंचाच्या गप्पा करण्यासाठी आयुष्यभर आपल्याला वेळच वेळ आहे, पण बघा होत असेल तितका वेळ आपण परमार्थाकरता देत चला. विठाला 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 विठाला. परमहंस रामकृष्ण मौनी बाबांच्या 36व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व भक्त परिवार या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य स्वरूपात यावर्षी सुद्धा हा त्रिदिनीय महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो. सज्जनांनो, अनेक लोकांची कीर्तन प्रवचन आपण या ठिकाणी ऐकली,
वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, संप्रदायाचा नियम आहे. सप्ताह 2 दिवसाचा असो, सप्ताह 3 दिवसाचा असो, सप्ताह वर्षभराचा असो, किंबहुना सप्ताह 1 महिन्याचा असो, किंवा सप्ताह 7 दिवसाचा असो, त्याची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने झाली पाहिजे. ही वारकरी संप्रदायाची दंडगत आहे. म्हणून त्या निमित्ताने श्रीमंत तुकाराम महाराजांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग या ठिकाणी निरूपणाकरता निवडला. महाराज असं म्हणतायत, या ठिकाणी 3 प्रभाग निर्माण झाले. 3 प्रभाग, एक संताचा प्रभाग, एक देवाचा प्रभाग आणि दुसरा मानवाचा प्रभाग. विठाला 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 देवाचा प्रभाग धर्म कार्य करताय, संतांचा प्रभाग परमार्था करताय आणि माणसाचा प्रभाग हा प्रपंचा करताय. मराठी समजते सगळ्यांना? हे पहा, मी तुमच्या घरचा कीर्तनकार आहे. हा, मी काही असा बाहेरून आलेला मोठा बुवा, गाडीत बसून आलेला मोठा बुवा नाही. ज्या आज फरक एवढाच आहे फक्त की मी फेटा बांधून या ठिकाणी उभा आहे, आपण खाली बसलेले आहात. मीही तुमच्या जागेवरचाच एक साधक आहे, एक सज्जन माणूस आहे. पण परमहंस रामकृष्ण मौनी बाबांची सेवा माझ्याकडून मौनी बाबा करून घेतात, हे माझं परम भाग्य आहे. कारण महाराज असं म्हणतायत, अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठावय. शांतीब्रह्म श्रीमंत एकनाथ महाराजांना तुम्ही जर जाऊन भेटलात तर ते त्या प्रश्नाचं अचूक असं उत्तर देतात. या ठिकाणी मांडी मारून बसून कीर्तन श्रवण करण्यासाठी सुद्धा मावशा हो अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. या ठिकाणी साधूच्या सानिध्यामध्ये उभं राहून टाळ वाजवण्याकरता सुद्धा हजारो जन्माचं पुण्य पाहिजे. साधूच्या दरबारात साधूची सेवा समर्पण करत असताना कीर्तन सेवेमध्ये मर्दंगाची सेवा, वीण्याची सेवा, गायनाची सेवा, दिंडीमध्ये वारकरी गणवेशात चालण्याची सेवा ज्याच्या ज्याच्या वाटेला या ठिकाणी आली येते, नक्कीच या लोकांचं अनंत जन्माचं पुण्य आहे. म्हणून आज त्यांच्या मुखामध्ये देवाचं नाव येतं. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. याचा अर्थ असा आहे, अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. किंवा आपल्या सगळ्यांच्या पाठातील आपल्या सगळ्यांच्या परिचित अभंग आपण नेहमी म्हणतो, सर्व सुखाचे आगर, सर्व ऑफिसमध्ये बसलेले तुम्ही पण टाळ्या वाजवता, तुम्हाला पण सुट्ट्या नाही. कारण काय असतं माहीत असतं, मी नेहमी सांगतो, महाराष्ट्रभर भ्रमण करत असताना कीर्तनामध्ये हे तर आपल्या घरचं काम आहे. पाठकसाहेब बाहेर हजारो रुपये देतात लोक कार्यक्रमाचं मानधन म्हणून. पण आम्ही नेहमी सांगत असतो की आमचे गायक, आमचे वादक, आमचे कीर्तनकार, आमचे गुणीजन मंडळी हे ज्या ज्या वेळेस कार्यक्रमासाठी आपली सेवा समर्पण करण्याकरता जातात, काही वाजवण्याच्या निमित्ताने येतात, काही टाळकरी म्हणून येतात, काही गाण्याच्या निमित्ताने येतात. यांच्याजवळ कला ही अत्यंत सुंदर अशी कला आहे आणि ही कला मिळवण्याकरता त्यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. कारण कला सहजासहजी कोणाला भेटत नाही, सहजासहजी कला भेटत नाही. आणि सहजासहजी कला भेटते तिचं नाव आहे फक्त खाणं आणि जाणं.
हा काहीच करायचं काम नाही. पंगत बसले की बिलकुल वदनी कवडं घेता. हा, ऐका ऐका, ही कला एक कला सांगायचं काम आहे का कोणाला? खाण्याची कला कोणाला सांगायचं काम आहे का? पंगत बसली की बरोबर तिथं जातो आणि तिथं बसला वदनी कवळं म्हटलं रे म्हटलं की आक्रमण. पण सज्जनानो, कला मिळवण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतात आणि ती कला प्रयत्नाने मिळत असते. असे अनेक प्रकारचे प्रयत्न करून या लोकांनी ही कला मिळवलेली असते. मी कलाकारांबद्दल बोलतोय. एखाद्या वेळेस त्यांच्या पाकिटामध्ये 100, 200, 500 कमी दिले तरी चालतील, पण एखादा मृदंगाचा बोल जर चांगला वाजत असेल, एखादा गायक बेंबीच्या देठापासून गाण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्या बोलाला, त्याच्या गाण्याला टाळीही तुम्ही दिली पाहिजे. 100, 200 हे तर चालूच आहे हो. त्यानं काय परिणाम होईल? त्या गायकाच्या, त्या वादकाच्या मनाला समाधान वाटेल की वा, मी खरंच छान गातो. आणि लोक कुठेही टाळ्या वाजवत नाहीत. ज्याच्या शब्दात वजन आहे, ज्याच्या गाण्यात वजन आहे, ज्याच्या वाजवण्यात वजन आहे, ज्याच्या खाण्यात वजन आहे, तिथंच लोक टाळ्या वाजवतात. खाण्यात सुद्धा टाळ्या वाजवतात महाराज लोक. आपण 2-2 पोळ्या खातो, लोक वाजवत नाहीत, पण जे डझनभर पोळ्या खातात त्याच्यासाठी नक्की वाजवतात. मला खाणं कोणाचं वाईट वक्त करायचं नाही, पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या वेळेस ही लोक गातात, ज्या वेळेस ही लोक वाजवतात, त्यावेळेस आपण एक आशीर्वाद म्हणून ही या ठिकाणी टाळी दिली पाहिजे. ऐका, अनंत जन्माचं पुण्य लागतंय तरच प्रभूचं नाव आपल्या मुखामध्ये येतंय. अनंत जन्माचं पुण्य लागतंय. महाराज असं म्हणतायत, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरारी सोनार, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. महाराज असं म्हणतायत, अनंत जन्माचं सुकृत नक्की ज्याच्या वाटेला येतं, अनंत जन्माचं पुण्य ज्यांनी केलेलं असतं, त्या पुण्याचं फलरूप होण्याकरता हे हा नरदेह माणसाला मिळत असतो. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहे. मी फक्त गायक, वादक, श्रवण करणाऱ्या लोकांकरताच बोलतो असं नाही. या ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये, या मृत्यूलोकामध्ये जेवढेही 2 पायाचे जीव जन्माला आलेले आहेत आणि ते जीव परमार्थ करत असतील ना माझ्या राजांनो, तर ते खऱ्या अर्थानं भाग्यवान आहेत. विठाला विठाला मग महाराज त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन देतात, त्यांच्यासाठी सुद्धा पर्याय आहे. महाराज, आम्ही इथं श्रवणाच्या निमित्ताने येऊन बसलो, नक्कीच आम्ही पुण्य केलेलं आहे हे तुम्ही आम्हाला प्रमाणाच्या माध्यमातून पटवून दिलं, पण आमची सुद्धा इच्छा आहे की कुठंतरी परमार्थ आमच्याकडून घडला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी संगत ही साधूची केली पाहिजे. आता नीट ऐका, काल्याचं कीर्तन कमीत कमी 3 तास पाहिजे, पण 12 वाजता आपल्याला दहीहंडी फोडायची म्हणजे फोडायची. विठाला 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 कारण काल्याच्या कीर्तनाचे 200 प्रमाण आहेत आणि चरित्र ते उच्चारापासून चालू होते. काम सारुनी सकळ अवघे मिळून गोपाळ झाली आता वेळ म्हणते आणा शिदुरा एंडिंगपर्यंत, असे 200-250 प्रमाण आहेत. आणि एवढे प्रमाण जर सर्विस्तर सांगायचे झाले म्हटले तर मग खालचे लोक जांभळ्या देतील, म्हणतील श्यामवाला आपण काल्याची संधी दिली त्या बनवले 3 तास कीर्तन केलं. कारण लोक 2 तोंडानं बोलतात. कीर्तन जर लवकर सोडलं तर म्हणतात महाराजचं कीर्तन संपलं, म्हणजे महाराजले काही येत नाही. आणि कीर्तन जर 10 मिनटं लांबलं तर महाराज म्हणतात, लोक असं म्हणतात की महाराजले तारकाच भेटत नसतील. असं काही नाही. मौनी बाबा कृपाप्रसाद यूट्यूब चॅनल पाहून घ्या, दररोज कीर्तन पडतात. विठाला विठाला ज्या लोकांकडून कळत न कळत परमार्थ घडला नसेल, अशा परमार्थ करणाऱ्या लोकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी श्रवण करण्याच्या निमित्ताने बसले, नक्कीच यांचं पुण्य आहे. या ठिकाणी वाजवतात, या ठिकाणी गातात, या ठिकाणी बसतात, ज्यांच्या कानावर हे परमार्थ, कीर्तनरूपी परमार्थाचे शब्द पडतायत ना, हे नक्कीच कुठेतरी भाग्यवान असले पाहिजे. मग महाराज असं म्हणतायत की आम्ही अनंत जन्माचं पुण्य केलं नसेल तर आम्हाला देवाचं नामस्मरण करता येईल का? महाराज म्हणतात नक्की करता येईल. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी पत्ता खेळणाराची संगत केली पाहिजे, बरोबर आहे. तंबाखू जुना देणाऱ्याची संगत केली पाहिजे, बरोबर आहे. नाही महाराज, अरे
द्यूत खेळणाऱ्या माणसाच्या संगतीत तुम्ही परमार्थाच्या आशेनं जात असाल तर मला असं वाटते तिथं तुमचा परमार्थ होणार नाही, तिथं तुम्ही व्यसनी बनाल. तुम्ही जर तंबाखू खाणाऱ्याच्या संगतीत जात असाल तर तो तुम्हाला कशाचा हरिपाठ शिकवेल? तो म्हणेल तू दे तंबाखू मी देतो चुना, आपला मित्रता जुना. सज्जनांनो, पण तुम्ही जर मौनी बाबाच्या मठामध्ये येत असाल, तुम्ही जर मौनी बाबाच्या या पुण्यतिथी महोत्सवामध्ये, मौनी बाबाच्या या जन्मोत्सवामध्ये येत असाल आणि तुम्ही जर मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या सोबत हरिपाठामध्ये कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहून टाळ वाजवत असाल तर नारदाच्या गादीवरून सांगतो तुम्ही सुद्धा वारकरी झाल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद असेल बघा. म्हणून ज्या ज्या लोकांकडून परमार्थ घडत नाही, ज्या ज्या लोकांकडून साधू सेवा, देश सेवा, धर्मसेवा, संप्रदायाची सेवा घडत नाही, अशा लोकांसाठी आमच्या मंदिराचे दरवाजे नेहमी उघडे असतात. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हे मंदिराचे दरवाजे उघडे असतात हे इकडे कधी न येणाऱ्या लोकांसाठी. म्हणून ज्यांची अद्यापही परमार्थ करण्याची इच्छा आहे त्यांनी साधूच्या दरवाजात आलं पाहिजे. साधू काय करतात? कारण एखाद्या मोठ्या माणसाची जर तुम्हाला भेट घ्यायची असेल, कल्पना करा एखाद्या मंत्र्याची तुम्हाला भेट घ्यायची आहे, एकदम मंत्री दादाला भेटायला जाता येत नाही, अपॉइंटमेंट घ्यावी लागते. हे जाऊ द्या, साधा MLA साहेबाला जर तुम्हाला भेटायला जायचं असेल तर अगोदर आमदार साहेबाच्या PA अपॉइंटमेंट घ्यावी लागते. PA सांगतील तुम्हाला की आमदार साहेब या गावला गेले, या गावून इतक्या वाजून इतक्या मिनिटानं येणार आहे, तितक्या वाजून तितक्या मिनिटांनी तुम्ही हजर राहायचं आणि फक्त इतक्या इतक्या मिनिटाची वेळ तुम्हाला दिल्या जाईल. साध्या आमदाराला भेटण्यासाठी जर PA जवळ जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी लागत असेल तर हा जगाचा मालक आहे. मालक, या जगाच्या मालकाची भेट तुम्हाला घ्यायची आहे, या जगाच्या मालकाचं नामस्मरण तुम्हाला घ्यायचे आहे. आणि देवाचे PA जर दुसरे कोणते असतील तर देवाचे PA हे संत आहेत. म्हणून तुम्हाला हरी प्राप्ती व्हावी अशी वाटत असेल, तुम्हाला हरीचं नाव मिळावं असं वाटत असेल तर अगोदर तुम्हाला परमहंस रामकृष्ण मौनी बाबाचे चरण पकडावेच लागतील, त्याच्याशिवाय पर्याय नाही. किती आहे मला तरी असं वाटतं की सांगल्या जात नाही. म्हणून साधकांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. याचा अर्थ असा आहे की साधकांनी फक्त तुकोबालाच प्रश्न केला असं नाही, हा सगळ्या संतांकरता दिलेला प्रश्न आहे. केवढा आकार असते संतांचा? संताचा आकार एवढा असते की तो अवर्णनीय आहे, त्याची आपल्या वाणीतून तुलना करता येत नाही आणि संताची तुलना कोणी करू शकत नाही. कारण गुरु हे गुरु असतात, संत हे संत असतात, सद्गुरू हे सद्गुरू असतात. काय करतात ते? तुम्हाला देवाच्या दर्शनाला, देवाच्या भेटीला जाण्याचा मार्ग मोकळा करत असतात, पण अगोदर त्यांच्या दरबारामध्ये यावं लागेल. मग महाराज त्यांच्या दरबारामध्ये येण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? सकाळी 4 वाजता थंड पाण्यानं आंघोळ? नाही, मग महाराज ताबडतोब देव भेटला पाहिजे. एक 60 वर्षाचे बाबा आम्हाला भेटले, 60 वर्षाचे आणि कधी न नवत आले. आषाढी एकादशीच्या निमित्तानं मंदिरात आले. अचानक राम श्याम जय हरी झाला. म्हटले काय श्याम महाराज इकडे काय करता? म्हटलं तुम्ही इकडे काय करता? अचानक आरशामध्ये भांग पाडता पाडता कॅलेंडरवर नजर गेली, पाहतो तर हरिदिनी देवशेनी एकादशी दिसली. म्हटलं आज माहीत पडलं तुम्हाला एकादशीच्या दिवशी आज एकादशी आहे? हो म्हणे महाराज. डोकं विचारता कॅलेंडरवर 25 तारीख दिसली, त्याच्यावर लिहिलेलं होतं देवशैनी एकादशी पंढरपूर यात्रा. म्हटलं हे तुम्हाला अगोदर माहीत नव्हतं का? नाही म्हणे, एकादशीचा आणि आपला जवळपास दूरचा संबंध नाही. मग आज एकादशी आहे म्हणे. सकाळी मी डोकं विचारण्याच्या निमित्ताने पाहिलं, आजपासून आपला परमार्थ चालू, तुमच्यासोबत येतो. म्हटलं चला. मग ते मठा गेटात आले आणि आल्यानंतर म्हणू लागले महाराज का हो देव कसा काय भेटून? किती वर्षाचा बाबा? नीट लक्षात ठेवा, किती वर्षाचा? 60 सहा नाही. हां. मग त्यांना विचारलं आतापर्यंत काय केलं? आतापर्यंत सकाळी बाग देणारे कोंबडे दिसत नाहीत, कुठं गेले? पूर्वी पद्धत होती ना दसमुखी काका, कोंबड्यानं बाग दिली की लोक उठायचे, माता मावल्या सडा सारवण करायच्या. आता दूरभ्रमण यंत्र झालं, अर्थात मोबाईल आला.
जेवढ्याचा लावलेला तेवढ्याचा अलाराम तुम्ही लावू शकता. मग हे बाग देणारे कोंबडे गेले कुठं? ते पोटातून बाग देतात कोकूच को. 60 वर्षाचं वय होईपर्यंत आपण कोंबड्याच्या माना मोडतो. 60 वर्षाचं वय होईपर्यंत आपण अनेक बोकडे कापून टाकतो. 60 वर्षाचं वय होईपर्यंत तुम्हाला तुळशीची माळ माहीत नाही. 60 वर्षाचं वय होईपर्यंत तुम्हाला मौनी बाबाची एखादी पौर्णिमा माहीत नाही. आणि आता तुम्ही म्हणता की मला साधू व्हायचं. शक्य आहे? सज्जनांनो, परमार्थ हा रक्तात असावा लागतो. वडिलोपराची चालत आलेली परंपरा रक्तात निर्माण होते. ज्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाचं बीज आहे त्याच्या पोटी जन्माला भविष्यात येणारी संतान सुद्धा परमार्थिक होते. ही या संगतीची ताकद आहे. म्हणून अरे महाराज तर असं म्हणतायत 60 वर्षाचं झाल्यानंतर तुम्ही परमार्थ करताय. मग मी त्या बाबाला उत्तर दिलं, आता थोडसासाठी काही हाड काम करू नको आणि थोडसासाठी काही माळ घालून त्या माळीचा अपमान तुम्ही करू नको. झालं गेलं तुमचं. आता 60 झाले, एकदा ठोकर लागली, एकदा पडले की बाजूवर पडता. 4 जणांच्या खांद्यावर कधीच असेल काही सांगता येत नाही. म्हणून थोडसासाठी तुम्ही आता देवाचा अपमान करू नका. शास्त्रकार वर्णन करतात माझ्या राजांनो, जव हे सकल सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाह, तीर्थयात्रे जाये चुकू नको. सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित जव हे सकल सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित वाही, तीर्थ यात्रे जाय चुकू नको. म्हणजे काय? जोपर्यंत तुम्ही तरुण आहात तोपर्यंत परमार्थ करा. वय झाल्यानंतर परमार्थ कितीही घासात चव देणार नाही आणि परमार्थात कितीही करा संपणार नाही. आणि प्रपंचात कितीही करत राहा कमतरताच पडेल. म्हणून घरातली साखर जर संपली तर घरातली बाई आवाज देते, अहो पिंट्याचे पप्पा साखर संपली आणा. हा शब्द शेवटपर्यंत आहे. हा प्रपंच शेवटपर्यंत तुमची पूर्तता होऊ देत नाही. वयाची मर्यादा आहे. घरातली साखर संपली, घरातली अर्धांगिनी आवाज देते, हो साखर संपली आणा, चहा पत्ती संपली आणा, कपडे फाटले आणा, लेकरांना लेटर पेन पाहिजे, चपला बुटं पाहिजे, चॉकलेट बिस्किट पाहिजे, पत्राचं घर करा, सिमेंटचं घर आणा. आणा नाही रे बाबा, तुम्ही तिकडे रात्रंदिवस कष्ट करा, मेहनत करा, तिकडे चोऱ्या करा, डाके टाका, पण चांगलं घर तयार करून द्या ना. शेवटी बिचारा आणू एक दिवस त्याच्या पाठीचा कणा मोडतो आणि तो आणणारा माणूस वाकडा होतो. शेवटी सगळं झाल्यावर लोक म्हणतात मुंडक्यावर एक लाकूड कमी पडलं, तेवढं आणा. शेवटच्या श्वासापर्यंत हा आणा माणसाचा समजत नाही. कुठपर्यंत रे? म्हणून महाराज असं म्हणतात, मुद्दा आहे का? जव हे सकल सिद्ध आहे. बस इथं थांबा. जोपर्यंत तुमचं शरीर शास्त्र आहे, कोणत्या वयात आपण काय केलं पाहिजे याची सुद्धा मर्यादा दिलेली आहे. मी म्हणजे 60 वर्षाच्या लोकांना बोलतो असं नाही. ज्यांना कीर्तन समजतं त्यांच्यापासून तर वयोवृद्धापर्यंत बोलतो. लहान लेकरांना समजत नाही कीर्तन. त्यांना जर कीर्तन समजलं असतं तर ते कीर्तनात पप्पा 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 केलं नसतं. त्यांनी समजतं का त्याला? म्हणून शास्त्र आहे. प्रथमो नार्जितो विद्या, द्वितीयो नार्जितो धनम, तृतीयो नार्जितो पुण्यम, चतुर्थ किम करशती. सुभाषित वर्णन करतायत. कोणत्या वयात आपण काय केलं पाहिजे, कोणत्या वयात आपण काय केलं पाहिजे.
सगळं वय जाऊ देतात लोक आणि मग 60 वर्षाचे आमच्या इकडे येतात. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता कशाला पुण्याची गणना करतो बाबा थोडशासाठी. याचा अर्थ असा आहे, महाराज असं म्हणतात, जोपर्यंत तुम्ही तरुण आहात, जोपर्यंत तुम्ही तरुण अवस्थेला प्राप्त झाला, जोपर्यंत तुमचे हात शाबूत आहेत, हे हात नुसतं आपल्याला काम करण्यासाठी दिले असं नाही, हे हात आपल्याला नुसतं खाण्यासाठी दिले असंही नाही, हे हात आपल्याला कधी काळी कीर्तन चालू असेल तर कीर्तनात महाराजांच्या सोबत विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवण्याकरता सुद्धा दिलेले आहे. म्हणून कीर्तनकार लोक सांगत असतात, वाजवा टाळी. टाळी वाजवण्याचे सुद्धा अनेक शास्त्रोक्त पद्धतीने फायदे सांगितलेले आहे. जो टाळी वाजवतो त्याला यम नेण्यासाठी टाळाटाळ करतो. म्हणजे दारी आलेला यम वापस जातो. तो म्हणतो नाही हे विठ्ठल विठ्ठल म्हणून राहिलो. याची ताकद लय. हाताचं जनरेशन चेंज होऊन जातं, सगळं पॉईंट चेंज होऊन जातात आणि माणसाच्या शरीरातील रक्तस्राव अतिशय सुरळीत प्रवाहित होतो असं म्हणतात. म्हणून ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठलाचं भजन होतंय, ज्या वेळेस आपल्या कानावर नामस्मरण होतंय, या नामस्मरणामध्ये आपण टाळी वाजून मुखानं स्मरण करून सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराज असं म्हणतायत, जवान आहे तरुण आहे तोपर्यंत होईल तितका परमार्थ आपल्याकडून झाला पाहिजे. म्हणून वयाचे 25 वर्षापर्यंत 12 ते 25 वर्षापर्यंत गुरुकुलामध्ये ज्ञान मिळवण्याकरता गेलं पाहिजे. म्हणून आमच्याकडे शिकण्यासाठी 35 ते 40 या वयोगटाचे लेकरं येत नाहीत. आमच्याकडे 6वी 7वी 8वी 9वीत जाणारे लेकरं येतात. 15 वर्षाच्या आतील सर्व मुलांना प्रवेश दिले जाईल. बघा तुम्ही, जास्तीत जास्त 8वी 9वीचे मुलं आहेत. का या वयात यांच्या आईवडिलांनी यांना या ठिकाणी पाठवलं? यांची मेमरी सध्या स्वच्छ आहे. आपल्या मेमरीत काय आहे? खाली बसेल मंडळी, खरं सांगायचं. मेमरी म्हणजे आपल्या बुद्धीत सध्या काय चक्र फिरून राहिलं. आपल्या बुद्धीत एवढं चक्र फिरत असेल, 11:15 वाजले कधी सोडते कीर्तन, कधी सोडते नाही का? नाही, आपल्या मेमरीमध्ये सध्या काला हा विषय चालू आहे. पण एकदा का मौनी बाबाच्या या मेन गेटच्या बाहेर तुम्ही गेले की मग घरचं चक्र घुसतं डोसक्यात. सोयाबीन खराब झाली का काय, पाणी सुसू देऊन नाही राहिला, निंदन राहिलं, तण वाढलं, राऊंडअप फवारा लागते, तणनाशक फवारा लागते. अरे बाबा, हे चक्र विचाराचं चक्र कधी संपत नाही. पण या मुलांना टेन्शन आहे, सोयाबीन जळली काय, वाहून गेली काय, पूर काय आहे का? खरं सांगा, यांना म्हणतात फ्रेश बुद्धीची मुलं. म्हणून अशा मेमऱ्या स्वच्छ असणारे मुलं आमच्या दुकानात येतात. आणि स्वच्छ मेमरीचे मुलं आमच्या दुकानात आल्यानंतर या परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थांमध्ये त्यांची मेमरी डाउनलोड केल्या जाते. समजते? डाउनलोड. त्याच्यामध्ये मृदंगाचे बोल टाकले जातात, त्याच्यामध्ये संस्कृत टाकलं जातं, त्याच्यामध्ये गीतार्थ, ओव्या, अभंग, संस्कृत, ज्ञानेश्वरीचे हरिपाठ टाकला जातो, पावल्या टाकल्या जातात. हे सगळे धडे घेऊन या ठिकाणाहून ते जातात. तोपर्यंत ते 25 वर्षाचे होईपर्यंत तयार होऊन जातात. पहिला मुद्दा संपला. 12 ते 25 वर्षापर्यंत माणसांना ज्ञान मिळवलंच पाहिजे, तर तो खरा माणूस आहे. प्रथमो नार्जितो विद्या. कारण 1 ते 12 वर्षापर्यंत मुलगा काहीच करू शकत नाही. का? महाराज असं म्हणतात, 1 ते 12 वर्षापर्यंत त्या मुलाच्या हातामध्ये, आताची मुलं सोशल मीडियाच्या निमित्तानं हुशार झाले. 12 वर्षाचे लेकरं सणान रीला पाहतात. पूर्वीच्या काळातली सांगतो, कारण आता जर मी 12 वर्षात सांगितलं ती द्यायचं मला शिव्या. महाराज तुम्ही काय सांगता, जे फोल्डर तुम्हाला माहीत नाही ते फोल्डर मला माहीत आहे. आता काय डोसं घेतात त्याच्या पुढे. म्हणून पूर्वीच्या काळात 12 वर्षाचं लेकरू होईपर्यंत अंगठा तोंडातला काढत नव्हतं. त्याचे आई वडील सांगले, म्हणजे पाहुणे आपल्या घरी आले, बरोबर नाही बाळा, काढत नव्हतं. पद्धत होती. याचा अर्थ असा आहे, आता शास्त्राला सुद्धा चॅलेंज देणं लावलं लोकांना. इतकं सोशल मीडिया पुढे गेलं. शास्त्राला चॅलेंज आहे, विज्ञानाला चॅलेंज आहे, अध्यात्माला चॅलेंज आहे. फार प्रगतशील होत चाललं, फार प्रगतशील. पण शास्त्राच्या नियमाप्रमाणे जर आपण चाललो तर शास्त्र असं सांगतंय बघा, 1 ते 12 वर्षापर्यंत त्यानं काहीही केलं. आमचे श्रीगुरु संजय महाराज पाचपूर नेहमी सांगतात, त्यानं काहीही केलं तरी त्याला कायद्याच्या नियमाने, अर्थात शास्त्राच्या नियमाने सर्व गुन्हे माफ आहेत. कारण तो शिवपाल आहे. याचा अर्थ माहीत आहे, ज्याचं शी आणि शिव करणं हे काम आहे त्याला शिशुपाल असं म्हटलं जातं. विठाला विठाला
ज्याचं काम आहे त्याला शिशुपाल म्हटलं जातं. म्हणून 1 ते 12 पर्यंत त्याला काही बंधन नाही. म्हणून 12 ते 25 12 वर्षात त्यानं ते ज्ञान मिळवलं पाहिजे. द्वितीयो नार्जुतो धनम. आता हे 4 वाक्य जर तुम्हाला सांगितले तर पूर्ण कीर्तन इथंच होऊन जाईल. आपल्याला काल्याचं कीर्तन करायचं आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जोपर्यंत तुम्ही तरुण आहात किंवा तरुणपणापासून जोपर्यंत तुम्हाला परमार्थ कळतोय तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही परमार्थ करा. माझ्या राजांनो, ज्याचं नामस्मरण तुम्ही सातत्याने करता, मी नारदाच्या गादीवर सांगतोय तुम्हाला, संत आणि देव तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीत. ही फक्त समर्पण भावनेने केलेल्याची ताकद आहे. आज राज्याच्या अनेक कान्याकोपऱ्यातून मौनी बाबांचा भक्तपरिवार या ठिकाणी येतोय. ज्या वेळेस बाबांचं जीवनचरित्र या ठिकाणी एक मनोगताच्या माध्यमातून ते लोक मनातून व्यक्त करतायत, त्यावेळेस करोडपती असणारे लोक सुद्धा अत्यंत गरीब साधकासारखी त्या ठिकाणी बोलतात. त्यांना अनुभूती आहे. साधू काही सहजासहजी जीवनामध्ये येत नसतात. भाग्यवान आहे आपण सगळे लोक की परमहंस रामकृष्ण मौनी बाबांसारखे श्री गुरु आपल्याला लाभले. विठाला विठाला म्हणून कारण गुरुचं आणि शिष्याचं नातं फार खतरनाक नातं सांगितलेलं आहे. हो, आजकाल नात्याला सुद्धा माणसं व्हॅल्यू देत नाहीत. पण गुरुचं शिष्याचं नातं, देवाचं भक्ताचं नातं अतूट नातं आहे. अतूट या शब्दाचा अर्थ जे कधीच तुटत नाहीत ते. जसं आईचं आणि लेकराचं नातं ते सुद्धा अतूट नातं असतं. आई ज्यावेळेस बाळाला जन्म देते त्यावेळेस नाळ तोडला जातो, अतूट नातं. आणि बाळाला जन्म दिल्यानंतर आई त्या बाळाचं लहानपणापासून संगोपन करते, दाढी मिशीचा होईपर्यंत. एवढंच नाही, तो समजदार, तो हुशार, तो कमवायला लागला तरी सुद्धा आई त्याला त्याच दृष्टीने पाहते ज्या वेळेस त्याची नाड तुटत होती त्या दृष्टीनं. म्हणून अतूट नातं त्याला म्हटलं जात आहे. पण आपण आजकाल या सध्या कष्टतर कलियुगामध्ये अनेक प्रकारचे संकट, अनेक प्रकारचे दुःख आपल्या डोळ्यासमोर, आपल्या कानाने आपल्याला ऐकायला भेटतात की अनेक लहान हाडाची काळे रक्ताचं पाणी करून मुलामुलींना शिकवल्या जातं. काबाळ कष्ट करून मुलामुलींना शिकवल्या जातं. विचारलं जातं, काय करताय तुम्ही? काही नाही महाराज, माझा मुलगा शिकतोय आणि मी गुराढारांचं शेण काढण्याचं काम करतो. अरे, हे शेण कशा करता काढताय तुम्ही? आता आराम केला पाहिजे, शांतता घेतली पाहिजे. नाही महाराज, मी या वयात जर गुराढोरांचं शेण काढणार नाही तर माझ्या कॉलेजात शिकणाऱ्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था होणार नाही. हाडाचे काळे रक्ताचं पाणी करतायत ते आईवडील आपल्या पोटच्या अतूट असणाऱ्या नात्यासाठी. हाडाचं काळ्या रक्ताचं पाणी करून त्या मुलाला शिकवलं जातं. शेण काढून साले महिने भरून त्या मुलांसाठी पैशाची व्यवस्था केल्या जाते. आणि काही कालांतरानं ते मुलं नोकरीवर लागले की बापाला एक फोनसुद्धा करत नाहीत. ही आताच्या काळातली चालू परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटते, आईचं बाप मुलाचं नातं काय? आई त्या मुलाला शिकवत असते, बाळा मी ज्यावेळेस तुला जन्म देते त्यावेळेस जन्मपत्रावर माझी सही असते. कशा करता? ज्यावेळेस मी मरेल ना त्या माझ्या मृत्यूपत्रावर तुझी सही असली पाहिजे. उलट आहे महाराज. बाळाला जन्म देणारी आई बाळाच्या जन्म प्रमाणपत्रावर सिग्नेचर करते, तर त्याच मुलानं आपल्या जन्मपत्रावर सिग्नेचर केल्यामुळे त्या जन्म दिलेल्या मुलाने मोठं झाल्यानंतर आईच्या मृत्यूपत्रावर आनंदानं सही केली पाहिजे. बाळ लहान असते त्यावेळेस आई त्याला वस्त्र परिधान करते. तेच बाळ मोठं झाल्यानंतर त्याच बाळाने मादळा नावाचा कपडा आपल्या आईला परिधान केला पाहिजे. नातं समजते? नातं गेल्यावर अरे याच्या मधामध्ये कोणी अभ्यास करू शकत नाही आणि याच्या मधामध्ये कोणी अभ्यासही करू नये की इतकं हे जे अतूट नातं आहे हे नातं शब्दाच्या पलीकडचं आहे. आलं तुमच्या लक्षात? बाळाचा जन्म झाला, जन्मपत्रावर आईची सही. आई वारली, मृत्यूपत्रावर बाळाची सही. बाळ जन्माला आलं, आईनं बाळाला नवे कपडे घातले. आई वारली, बाळाने आईला वस्त्र परिधान केले. बाळ जन्माला आलं, बाळाची आंघोळ बाजीवर घातली. आई वारली, आईची आंघोळ बाळाने बाजीवर घातली पाहिजे. हे अतूट नातं आहे. म्हणून सज्जनांनो,
संतांचं आणि भक्तांचं नातं सुद्धा तसंच आहे. कसं? ऐसी कैवल्याची जाती, 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 ऐसी कैवल्याची जाती. हो करीना भाव, टाळ वाजवा रे, टाळ. करीना भाविकाची, शास्त्रकार वर्णन करताय आईचं आणि बाळाचं जसं अतूट नातं आहे तसं संतांचं आणि भक्तांचं अतूट नातं असलं पाहिजे. करी लाभा विना प्रीती, ज्याची अपेक्षा सुद्धा तुम्ही करू शकत नाही, त्याच्या पलीकडचं प्रेम आई बाळावर करत असते आणि तुम्ही अपेक्षा सुद्धा करू शकत नाही त्याच्या पलीकडचं प्रेम संत भक्तावर करत असतात. करी लाभा हाना 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 असा करीला भाविन प्रीती, हो करीना हो करीला भा, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कैवल्याची जाती, ऐसी कैवल्याची जाती, ऐसी कैवल्याची जाती, ऐसी कैवल्याची वा, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लेकराचं आणि मायचं नातं जसं अतूट आहे, अमर्यादेच्या बाहेर आहे, अवर्णनाच्या बाहेर आहे, तसं संतांचं आणि भक्ताचं नातं असलं पाहिजे. मग महाराज असं नातं निर्माण होण्याकरता काय केलं पाहिजे? श्रीमंत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी ये संगती, तुझी ये तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी
श्रीमंत तुकाराम महाराज असं म्हणतायत. आता संगती याचा जर आपण समन्वय साधण्याचा प्रयत्न केला तर संगती देवाचीच केली पाहिजे असं नाही. संगती चांगल्या मित्राची केली तरी हरकत नाही. जो तुम्हाला भक्तीचा शक्तीचा कमावण्याचा योग्य मार्ग दाखवत असेल अशा बलवान मित्राच्या संगतीत गेलं तरी हरकत नाही. कारण प्रत्येकाच्या गोष्टीत प्रत्येकाच्या संगतीत गेल्याशिवाय माणसाचं कधी कधी उद्धारही होत नाही. पण कोणाच्याही संगतीत जाऊ नये. महाराज असं म्हणतायत, शब्द वापरला, बोट दाखवलं, तुझी ये. नाव घेतलं का? नाही, नाव घेतलं असेल तर मग सांगा. याचा अर्थ असा आहे, तू 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 कोण? मी नाही, तू 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 कोण? ज्याच्या पुढे तुम्ही बोट दाखवसान तो. शब्द फार खतरनाक आहे आणि अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुझी ये संगती कोणाची? जो अत्यंत प्रेमळ आहे त्याची. कोणाची? जो भक्ती मार्ग तो दाखवतो त्याची. कोणाची? जो मायेपेक्षा जास्त प्रेम करतो त्याची. बापरे, मग आपण आता विचार केला पाहिजे, आपण कोणाची संगत करतो? चुलीची, गॅसची, सिलेंडरची? हसले तुम्ही, हसले 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 म्हणजे कीर्तन तुमच्या पल्ले पडतंय. आपली संगत प्रपंचाची आहे माझ्या मावल्यांनो. आपली संगत नुसतं संसाराची आहे. संसाराची प्रपंचाची संगत शेवटच्या श्वासापर्यंत करा. परवाच्या कीर्तनामध्ये रक्ताडे महाराजांनी सांगितलंय, विश्वमौली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण देत आहेत, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे न कवणाचे श्रवणी, तैसी सुखनिंद्रा आर्तोनी इंगळाचे. विश्वमौली ज्ञानोबा राजा आरती तुम्हाला 750 वर्षापूर्वी जर पुरावा देत असतील तरी घर पेंटिंग करणं चालूच आहे अजून? नाही. सुख शोधतोय आपण, सुख मुळात नाही, कुठंच तुम्हाला सापडत नाही. एक जण म्हटलं, महाराज तुम्ही काय कीर्तनामध्ये खोटं बोलतं की काय? म्हटलं नाही बा, तो किती सुख आहे म्हणे. म्हटलं कसं काय? 1 वर्ष झालं म्हणे माझं लग्न होऊन 1 वर्ष. म्हटलं वा, आनंदाची गोष्ट आहे. 1 वर्ष झालं म्हणे माझं लग्न होऊन. आम्ही दोघं पती पत्नी इतके मजेत राहतो, इतके आनंदात राहतो, इतका सुखात प्रपंच करतो, इतका सुखात प्रपंच करतो. अजूनही एका शब्दानं मी माझ्या बायकोला दुखवलं नाही आणि एका शब्दानं माझ्या बायकोनं मला दुखवलं नाही. इतकं आमचं प्रेम आहे म्हणे. म्हटले वा वा, काय गोष्ट आहे म्हणे. प्रेमातच माझं सुख समावलेलं आहे असं तुम्हाला सांगू लागलं. आनंदाची गोष्ट आहे. 1 वर्ष झालं त्याचं सुंदर असं प्रपंचाचा रथ त्याने रोडवर उभा केला आणि मला आनंदाच्या गोष्टी सांगत होता. म्हटलं मला सांगून काय उपयोग आहे? सांगत होता, महाराज आमच्या घरामध्ये अत्यंत सुख आहे, 1 वर्षापासून आम्ही सुखी संसार करतोय. म्हटले कर्म धर्म सुदैवानं त्याच्या धर्मपत्नीचा पहिला वाढदिवस जवळ आला. नीट आहे का? पहिला वाढदिवस जवळ आला. हे खूप आनंदी झालं, इतकं आनंदी झालं, प्रत्येक मित्राला जाऊन सांगू लागलं. काय सांगावं तुम्हाला, माझ्या सुखी संसाराला 1 वर्ष पूर्ण झालं. आमचा संसार आम्ही अत्यंत सुखाने आनंदाने या ठिकाणी पार पाडत आहे. आज माझ्या धर्मपत्नीचा पहिला वाढदिवस आहे. वा रे वा, वाढदिवस आहे. गेलं केकच्या दुकानात. नीट आहे का? केकच्या दुकानात गेलं, त्या केकवाल्याला हसून सांगू लागलं, हो केकवाल्या दादा, आज माझ्या धर्मपत्नीचा वाढदिवस आहे आणि मला कमीत कमी 1 क्विंटलचा केक पाहिजे. सांगायला काय हरकत आहे उमाबाई? 1 क्विंटल कमी झालं, 1.5 क्विंटलचा. कारण दृष्टांत कधी खरा नसतो, त्यातला सिद्धांत उचलायचा असतो. श्रोत्यांच्या कानापर्यंत मुद्दा पटवून देण्याकरता याचा आधार घ्यावा लागतो. याचा अर्थ असा आहे की आम्ही बंदूक कोणाच्याही खांद्यावर ठेवू द्या, गोळी बरोबर लागली पाहिजे. विठाला विठाला त्या केकवाल्या दुकानदाराला म्हणू लागला, माझ्या धर्मपत्नीचा आज बर्थडे आहे. दुकानदार म्हणू लागला, लय खुद दिसतं म्हणे. मग 1 वर्ष झालं म्हणे लग्न होऊन, अजून शब्दानं अरे रे नाही. वा वा, काय आनंदी आहे तुम्ही. हो म्हणे, सुखी आहे मी. त्या केकवाल्याला सांगितलं, धर्मपत्नीचा बर्थडे आहे, 1 क्विंटलचा केक लिहू दे. पण एक काम कर, तो केक देण्याच्या अगोदर त्या केकवर लिहू, हॅपी बर्थडे प्रियतमा. वा, हसले तुम्ही, हसले. काय लिहू? 1 क्विंटलचा केक पत्नीच्या बड्डेच्या निमित्ताने मला देणार, त्यावेळेस देण्याच्या अगोदर त्याच्यावर लिहायचं, हॅपी बर्थडे प्रियतमा. आता केकवालं गावात एकटंच होतं महाराज, त्याच्याकडे मरणाची गर्दी होती
आता त्या गर्दीच्या आरोराईमध्ये ते केकवालं दुकानदार विसरून गेलं. त्यानं प्रियतमा लिवायच्या ऐवजी त्या केकवर लिहिलं हॅपी बर्थडे प्रियत आत्मा. जज्बात बदल दिए सब. यानं सांगितलं होतं माझ्या धर्मपत्नीचा वाढदिवस आहे, त्या केकवर लिवायचं हॅपी बर्थडे प्रियतमा, म्हणजे पत्नी अजून सुखी खुश होईल, अजून आपल्यावर प्रेम करेल, जीव लावेल. त्या दुकानदाराकडे जास्त गर्दी असल्यामुळे त्यानं प्रियतमा सोडून दिलं, डायरेक्ट प्रियत आत्मा करून टाकलं. भला मोठा बॉक्स घरी घेऊन आला, गावातले सगळे मित्रमंडळी गोळा केले, चला 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 सुखी संसार करतोय म्हणे आपण, आपल्या पत्नीचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि माझंही तिच्यावर खूप प्रेम आहे. आज तिचा वाढदिवस आहे म्हणे, केक तर उघडून पा. बायको म्हणू लागली का काय आणलं एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये? सांगत नसतात म्हणे ते, बड्डेच्या दिवशी सांगत नाहीत. काय म्हणतात त्याला? सरप्राईज. काय म्हणतात? सरप्राईज. हा, ते सरप्राईज. मी काही जास्त शिकेल माणूस नाही, चौथा वर्ग नपास. विठाला 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 विठाला. पत्नी म्हणू लागली अहो काय आणलंय तुम्ही? सांगत नसतात म्हणे ते सरप्राईज आहे. अरे वा, नाही नाही मला दाखवा ना. नाही म्हणे ते वेळेवर ज्यावेळेस तू चाकू शस्त्र हातात घेशील त्यावेळेस तू कापशील, त्यावेळेसच ते आपण उघडून त्या मेणबत्त्या विजवू. मेणबत्त्या फुका मारू मारू विजवतो ना आपण. मराठी लोक, हिंदू लोक बड्डे सेलिब्रेशन साजरं करतो ना आपण, लोकांना दाखवतो बघा मी आता 88 वर्षाचा झालो, हॅपी बर्थडे. 88 वर्षाच्या बाबा हॅपी बर्थडे हे दाखवतो आपण लोकांना. हिंदू संस्कृती आहे आपली ती. वाढदिवस आमच्याही मठात मुलांचे वाढदिवस होतात, माझाही वाढदिवस होतोय. आपण आमच्या मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मठामध्ये काहीतरी गोडधोड जेवणाची व्यवस्था असते. आमच्याही वाढदिवसाच्या निमित्ताने हे वारकरी मुलं पोटभर खातात, पण आम्ही केक नाही कापत. विठाला विठाला बरं, इकडून तिकडून केकही कापला तरी आम्ही मेणबत्ती नाही. अरे आयुष्याचं 1 वर्ष तुमचं कमी झालं आणि तुम्ही हॅपी बर्थडे करून राहिले, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पत्नीजवळ तो केकचा बॉक्स आणल्यानंतर ती म्हणू लागली दाखवा ना मला, दाखवा ना मला. आता कसं असतं, एखादी नवीन वस्तू आणली, एखादी न दिसणारी वस्तू दिसली की मग तिची उत्सुकता असते, कधी दाखवतात कधी दाखवतात कधी दाखवतात. ते म्हणले अगं 1 क्विंटलचा केक आहे म्हणले, तो उभ्या आयुष्यात आतापर्यंत कोण आणला नसेल आणि त्याच्यावर जो लिहिलेला विषय आहे तो विषय तासा एकदम माणसाला अजून सरप्राईज देणार आहे. आता यानं सांगितलं होतं दुकानदाराला प्रियतमा, आणि दुकानदारानं सगळं काळ्याचं पांढरं करून टाकलं. हा, केकची तयारी करण्यात आली, सगळं मित्रमंडळी एकत्र आले. काळामधले बॉक्समधला केक बाहेर, बॉक्समधला बाहेर केक बाहेर काढला, त्याच्यावरती त्या मेणबत्त्या वगैरे लावल्या आणि त्या केकवर निहारून त्याच्या धर्मपत्नीनं पाहिलं, त्याच्यावर प्रियतमाच्या ऐवजी तिला प्रेत आत्मा दिसलं. खवळीन ती आकाशामध्ये जशी वीज कळाल ते कडकड कडकड कडकड. हा, कारण असं म्हणतात नवीन नवीन लग्न झालं की ज्वालामुखी चंद्रमुखी, नंतर मग कालिंका. याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी बाई ही त्याच्या गच्चीवर बसली, गच्चीवर दाबली त्याची गच्ची. मला सांगा तुम्ही, आपला दृष्टांत संपला. किती वर्ष तुम्ही एकमेकाला जीव लावून प्रेम निर्माण केलंय, किती वर्ष तुम्ही एकमेकावर प्रेमाचा वर्षाव केला, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला सुख मिळालं? मिळत नाही माझ्या राजांनो सुख. हे सुख शेवटपर्यंत तुम्ही भोगत राहा, तुम्हाला ते भोगावंच लागेल. दुःखच तुमच्या नशिबामध्ये येईल. कारण महाराज असं म्हणतायत, सुख पाहता जवा पाडे, ओ सुख पाहता जवा पाडे, ओ सुख पाहता जवा पाडे, ओ सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये पडे, दुःख पर्वताये पडे, सुख पाहता जवा पाडे, ओ सुख पाहता जवा पाडे. म्हणून प्रपंचामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला सुख वाटते. अजून प्रमाण देतात, ए साथे आलिया ओळखा शारंग धरू, नाहीतरी संसारू जायला रया. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृग जळवत जायला रया.
जसं एखाद्या हरणाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मरणाची ताण लागली, मरणाची हा शब्द आमच्या इकडचा आहे वराळातला, म्हणजे अत्यंत खूप ताण लागली आणि ते धावतंय. त्या हरणाला असं वाटतंय की मी ज्या पाण्याच्या पाठीमागं धावतोय ते पाणी मला तात्काळ मिळालं पाहिजे. आमचे श्री गुरु रामभाऊ महाराज उन्हाळे आम्हाला नेहमी सांगायचे, मृगजळ म्हणजे ते काही कालापुरतं दिसतं, त्याला गावरान भाषेमध्ये झावा असं म्हटलं जातं. उन्हाच्या झावा आहे का नाही. तुम्ही रानामध्ये गेल्यानंतर असं सवान रान जर असेल, एका रानाच्या कोपऱ्यावर तुम्ही उभं राहायचं आणि 12 ते 3 या वेळामध्ये त्याला पाहायचं, ते दिसतं. असे तरंग असतात आणि ते नुसतं तरंग नाही तर ते नितळ पाण्यासारखे दिसत असतात. बस 12 ते 3 एवढ्या वेळामध्ये ते मृगजळ दिसतं. तसं तुमच्या लग्नापासून तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत काही कालांतरापुरतं ते मृगजळ रूपी सुख तुम्हाला दिसतं. 3 वाजले की त्याचा तुमचा संबंध राहत नाही. पुरावा आहे. कारण दुःख बांधवडी आहे या संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चौकळे विंगळ विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागली ओढाळ कौनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. म्हणून धर्म जागो सदैवाचा जे बाप परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. म्हणून सुखाची अभिलाषा करून नुसतं प्रपंचाचाच विचार तुम्ही करत असाल तर तुम्ही ज्याच्या अपेक्षेनं तुम्हाला जन्माला देवाने घातलं ते कदापि तुम्हाला मिळू शकत नाही. आणि ज्याची अपेक्षा तुम्ही करत नाही त्याच्याही पलीकडचं तुम्हाला मिळावं असं वाटत असेल, खरं सांगतोय तुम्हाला, या मौनी बाबाच्या दरबारामध्ये अपेक्षेच्या बाहेर दिल्याशिवाय राहत नाहीत. हे मौनी बाबाची संगत आहे. म्हणून संगत असली पाहिजे. संगत संगत संताना की करले जीवन का सार्थक कजू करले सार्थक कजू करले जीवन का सार्थक कजू करले संगत की करले जीवन का सार्थक कजू करले संगत की करले जीवन का सार्थक कजू करले. म्हणून जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर संगत ही मौनी बाबाची असली पाहिजे. आधी करून सन्मार्ग दाखवणाऱ्या गुरुची असली पाहिजे. योग्य दिशा दाखवणाऱ्या मित्राची असली पाहिजे. नाही तर मग तू दे तंबाखू मी देतो चुना, तो आपला मित्र जुना, उपयोग नाही. 1000 काम वाईट केल्यापेक्षा एक काम चांगलं करून घेणारा मित्र असला पाहिजे. आणि या ठिकाणी श्रीमंत तुकाराम महाराज असं म्हणतात, आता परमार्थामध्ये संगत अत्यंत महत्त्वाची आहे. मग कोणाची केली पाहिजे? एक तर परमार्थाची संगत करा, कोणाचीही करू शकता. परमार्थ क्षेत्रामध्ये उडी मारली म्हणजे अनेक प्रकारचे पर्याय आहेत. जे जया पाहिजे ते परमार्थाच्या नदीत तुम्ही एकदा उडी मारली की जे जया पाहिजे ते आहे रे, फक्त घेणारा पाहिजे. कारण हे कधी संपत नाही. मग ते कोणाचंही घ्या, गुरुकडून ज्ञान मिळवा. एखादा वाजवणारा असेल आपल्यापेक्षा चांगला, जर एखादा मुकळा वाजवत असेल घ्या. एखादा गाणारा असेल आपल्यापेक्षा चांगली चाल गातो, अंतरा गातो, आवारात गातो, स्वराचं ज्ञान आहे, राग कोणता हे समजतं, आलाप व्यवस्थेशीर मारतो घ्या. एखादा कीर्तनकार जर कीर्तनाच्या माध्यमातून व्यवस्थेशीर दृष्टांत सांगत असेल घ्या. प्रवचनाच्या माध्यमातून एखादी व्यक्ती तुम्हाला श्रवण करत असताना भावत असेल घ्या. कारण शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य हा विद्यार्थी असतो. तो कितीही ज्ञानी झाला तरी माणसाने स्वतःला कधी ज्ञानी समजायचं नाही शेवटच्या श्वासापर्यंत. कारण ज्ञान हे समुद्रातल्या पाण्यासारखं आहे, विस्तारपूर्वक. पोहणारे संपले पण पाणी नाही संपलं. एखादा क्वचित असू शकतो स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा ज्यांनी समुद्र पार केला होता, आपण नाही करू शकत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्यासारखे लोक समुद्रामध्ये ज्यावेळेस उडी मारतात, माझ्या राजांनो, समुद्ररूपी ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कितीही घ्या, ज्ञान घेणारा संपतो पण ज्ञान कधी संपत नाही. परमार्थाच्या तलावात एकदा उडी मारली की तुम्हाला जे जे पाहिजे ते मिळतंय, फक्त घेण्याची योग्यता तुमची असली पाहिजे. पण महाराज असं म्हणतात की आता हे तुम्ही सांगितलंय महाराज, पण आम्ही सुरुवात कुठून केली पाहिजे? करा ना मौनी बाबाच्या संगतीपासून. पण आपलं उलटं झालं महाराज. आपण साधूची संगत करत नाही, आपण प्रपंचाची संगत करतो. प्रपंचाची संगत ज्यावेळेस होते त्यावेळेस सगळा अनर्थ होतो. कारण काही काही गोष्टी इतक्या खतरनाक असतात. घरामध्ये सुद्धा संगत अत्यंत महत्त्वाची आहे. साधूची संगत तर आपण करतोच, पण घरामध्ये सुद्धा
प्रपंच साधत असताना संगत अत्यंत महत्त्वाची आहे. कारण असं म्हणतात, पती आणि पत्नी संसार रूपी रथाची दोन सुंदर चालणारी चाकं आहेत. वाक्य लक्षात ठेवा. पती आणि पत्नी संसार रूपी रथाची दोन चाकं आहेत. ही दोन्ही चाकं रस्त्यानं जोपर्यंत सरळ चालू आहे तोपर्यंत प्रपंचाचा गाडा चालू आहे. त्यातलं एक टायर एक चाक कधी पंक्चर झालं की तुमचा प्रवास थांबला, स्टॉप, पुढे पर्याय नाही. म्हणून संगत अत्यंत महत्त्वाची आहे. एक बाबा मला भेटले, ते म्हणले, शांभो काय चालू आहे? म्हणलं काय नाही, मौनी बाबाच्या मठामध्ये सेवा चालू आहे. बरं बरं बरं, तुमचं काय चालू आहे? काही दिसलं नाही 10-12 वर्ष. काही नाही म्हणे राजो, लग्न न केलेलं बरं. म्हटलं काहून? अरे इकडून तिकडून माझं लग्न झालं म्हणजे लय उलटी भेटली म्हणे डोसक्याच्या वरची. म्हटलं कसं काय? शेतातून काम करून येतो म्हणे मी. आता उन्हाळ्याच्या दिवसात शेतातून काम करून आल्यानंतर माणसाले थंड व्हावं वाटते थोडं. म्हटलं मग झालं काय नेमकं? सांगतो म्हणे, ऐका तर खरी. उलटी भेटली म्हणे सगळी, डोक्याला ताप भेटला पण डोक्याला ताप. तिनं झेंडूबाम लावायचं काम पडते म्हणे, पण झेंडूबाम लावायच्या अगोदरच डोकं दुखते म्हणे. आता करावं काय? उलटी भेटली म्हणे. म्हटलं झालं काय? काही नाही म्हणे, शेतातून काम करून आलो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काम करून आलो की थोडं शरबत घेण्याची इच्छा होते म्हणे. तिला शरबत मागितले की ती चहा करून आणते म्हणे. उलटी. शरबत मागितलं की चहा आणते म्हणे, चहा मागितला की थंड का शरबत देते म्हणे. उलटी. बेसन करायचं सांगितलं की गुलाबजाम करते म्हणे, आणि गुलाबजाम सांगितलं की हिरव्या मिरच्याचा ठेचा. उलटी आहे म्हणे. आता काय करावं? मग एक गुरु त्याला भेटला. ते म्हटलं आता एक काम करतो, या उलटीपासून तुला सुटका घ्यायची म्हणे. हो, उलट्या डोक्यापासून मला सुटका घ्यायची. असा काहीतरी चांगला पर्याय सांगा की तिची माझी गाठच नाही पडली पाहिजे. बरं मग ती उलटी जर तुझ्याशी उलटी वागत असेल तर तुला उलटं वागायला काय हरकत आहे? संगत आणि विसंगत लक्षात ठेवा. बस एवढा मुद्दा सांगतो आणि काल्यात उडी मारतो. संगत आणि विसंगत. त्याने जर हिला शरबत मागितलं, तिला शरबत करून द्यायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. लिंबू आहे, शोपा आहे, पाणी आहे, सगळी व्यवस्था आहे. पण ती उलटी असल्यामुळे चहा देते. आहे संगत? कशाची संगत नाही महाराज, एकदम 100% विरुद्ध आहे ती विसंगत आहे. शरबत मागितलं की चहा देते, चहा मागितला की शरबत देते. पिठलं मागितलं की जामून देते, जामून मागितलं की पिठलं देते, चहा मागितला की कॉफी देते. मेळ बसत नाही. एक चांगला गुरु भेटला म्हणे, गडा वैतागला तो. हो म्हणे वैतागलो, एक काम कर, हिच्यापासून माझी सुटका झाली पाहिजे असं काहीतरी कर. म्हणे आता काय करू? माझ्या वडिलाचं पुण्यस्मरण जवळ आलं म्हणे, माझ्या वडिलाचं पुण्यस्मरण जवळ आलं म्हणे. एक काम करतोय म्हणे, माझी बायको उलटी आहे म्हणे. मी आता एक काम करतो, वडिलाचं पुण्यस्मरण चांगलं करून घेतो म्हणे, हिला सुद्धा कायमची सुटका देऊन देतो म्हणे. दृष्टांत आहे म्हणे. नेमकं करता काय? हे गेलं तिच्याजवळ म्हणे, आहे माझ्या वडिलाचं पुण्यस्मरण जवळ येतं, आपण एक काम करू, आपली शेतकरी परिस्थिती असल्यामुळे गरिबी कार्यक्रम करून टाकू. ती म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? गरिबी म्हणजे 10-12 पाहुणे बोलवू, बेसन पिठलं कांदा वगैरे ठेवू. 10-12 पाहुणे नसतात म्हणे, बेसन पिठलं नसते म्हणे. उलटी होती ती. हा मुद्दा लक्षात ठेवा. कारण याला गुलाबजामच करायचे होते ना. कारण यानं पहिलं बेसन मागितलं होतं, तिनं काय केलं? काय केलं? यानं हा मुद्दा तिच्याजवळ मांडला. बाबाचं पुण्यस्मरण जवळ आले म्हणे, एक काम करू, गरिबी 10-12 पाहुणे, 10-12 पाहुणे नाही म्हणे, 500-1000. बेसन भाकर नाही म्हणे, गुलाबजाम बासुंदी. याला पण तेच पाहिजे होतं. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणे, आपल्याजवळ काही पैशाचा घाटा नाही. ती म्हणू लागली याला. पुण्यस्मरण जवळ आलं, पंक्तीवर पंक्ती जेवण करून तृप्त होऊन उठल्या. त्या उष्ट्या पातळवाळ्या हे गेलं तिच्याकडे 5 जण त्या पातळला उचलत जाय. ए पातळला मी उचलतो, तुम्ही नाही उचलायचा म्हणे. मी उचलतो. उलटी होती. मी ह्या पातळला उचलून नदीवर नेतो म्हणे, तुम्ही नाही जायचं, मी जाते. उलटी होती. अगं तू नको नेऊ, पातळला उचलणं महिला मंडळीचं काम नाही. मी टोंगळ्यावर पाण्यात, मी जाते. पाहिजो टोंगळ्यावर पाण्यातच जा, कमरीभर पाण्यात जाईन म्हणे मी. पाहिजो कमरीभर पाण्यातच जाय. गेलं नाका तोंडात पाणी, गेली वाहून. आता वाहून गेली हे बसलं तिथं, एक फूट झालं, डोक्याची झेंडूबाम निघून गेली. उलटी होती म्हणे. अर्थात प्रपंचामध्ये विसंगती होती म्हणून वाहून गेली. मग घरी पळत आलं, बायको गेली. लोक पळत राहायची, ज्या दिशेनं बायको पळत वाहून गेली त्या दिशेनं लोक गेले. हे म्हटलं, लोक हो येडे तुम्ही, इकडे जाऊ नका म्हणे. अहो म्हणे नदी इकडे वाहते,
म्हणे नदी जरी इकडे वाहत असली तरी माई बायको तिकडे जाऊच शकत नाही. म्हणे काऊन? म्हणे ती उलटी होती, इकडे पळ ती इकडे पळाली असेल म्हणे इकडे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, प्रपंचामध्ये सुद्धा संगत असेल तर प्रपंच सात्विक आहे. तसं परमार्थामध्ये सुद्धा संगत असली तर तुमचा प्रपंच धन्य आहे. म्हणून श्रीमंत तुकाराम महाराज असं म्हणतायत, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. देवा, या साधूच्या सानिध्यात आम्ही आलोय आणि साधूने देवापर्यंत नेऊन आम्हाला पोचवलं. रात्री उमाताईने सांगितलंय, माणसं सातत्याने या दिलेल्या डोळ्यांनी बाहेरचं जग पाहतात. कधी काळी माणसांनी स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचं अंतरंग पाहिलं पाहिजे. ज्या दिवशी माणूस स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचं अंतरंग पाहतो त्याला आत्मज्ञान घेण्याची गरज नाही, त्याला अंतर्ज्ञान आपोआप होतं. ही साधूच्या संगतीत आलेल्याची ताकद आहे. या डोळ्याने बाहेरचं जग पाहतो, हा असा तो तसा करतोय, पण तू कसा हे पाहा ना अगोदर. हा, दुसऱ्याचं फाटलेलं धोतर पाहिल्यापेक्षा आपल्या धोतराला किती थिगळं लागलेले आहेत हे आपण अगोदर पाहिलं पाहिजे. काय सुंदर बोलल्या, छान बोलल्या. म्हणून महाराज असं म्हणतायत, देवाची संगत साधूच्या सानिध्यात गेल्यामुळे होत असेल तर देवा मी आता निश्चिंत झालो. निश्चिंत कधी होतो माणूस? ज्यावेळेस त्याला कसली चिंता राहत नाही तो निश्चिंत. कारण चिंतेचा विरोधार्थी शब्द निश्चिंत, चिंता निश्चिंता. म्हणून श्रीमंत तुकाराम महाराज म्हणतात, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. पुढे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये असं म्हणतात, काय झालं? जे आमच्या बापानं कधी पाहिलं नाही ते आम्हाला मिळालं, नाही देखिले ते मिळे. काय पाहिलं नाही तुमच्या बापानं? भोग सुखाचे सोहळे पाहिले नाहीत बुवा. मग अजून काय उपयोग झाला? म्हणे काय, घरी नुसतं ताकद भेटत होतं, पण इथं नवनीताचा पूर. म्हणजे नवनीताचा पूर म्हणजे काय? 9 प्रकारच्या भक्त्या. आता ह्या 9 प्रकारच्या भक्त्या जर तुम्हाला सांगितलं तर संध्याकाळचा हरिपाठ इथंच होईल. म्हणून आटपलं पाहिजे. बेटा बारा कुंभाई घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. जे जया पाहिजे ते आहे रे. 9 प्रकारच्या भक्त्या आहेत. श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मने. अरे 9 प्रकारच्या भक्त्या आहेत. मग महाराज आम्ही अडाणी आहो. तुम्ही जे करता ते करा. म्हणजे लक्षात नाही आलं तुमच्या? महाराज मी काही शाळेत गेलो नाही, काही अंगणवाडीत नाही, काही कॉलेज नाही, काही ग्रॅज्युएशन नाही, काहीच विषय नाही आपला. मला जमत नाही, ते जमत नाही ना. मग तुम्ही जे करता ते करा. काय करता? तुम्ही सर्वांगाचे कान करून जसं कीर्तन प्रवचन ऐकता तसं कुठंही असू द्या जगात, तिथं जाऊन नुसतं ऐका. ही भक्ती आहे. पहिली भक्ती श्रवण भक्ती. ज्ञानी नाही झालं तरी चालेल, पण ऐकल्यानं माणसाला जास्त ज्ञान मिळत असते. आम्ही ज्यावेळेस गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणी शिक्षण घेत होतो त्यावेळेस आमचे गुरुजी आम्हाला शिकवायचे. कधी काळी एखादा 2 अभंग आमच्याकडून पाठ नसेल झाला, पहिली मालिका, दुसरी मालिका, आंधळी पांगडी, नाटतात, भोपाळ्या, मुका, बैरा, जुगी, गवळणी, हे पूर्ण चरित्र पाठ करे. कारण डिग्री तुम्हाला घ्यायची आहे. डिग्री असते आमच्यात सुद्धा. तुम्हाला असं वाटत असेल की बा घातलं धोतर, बांधली कंबर, नेसला फेटा, घेतल्या नोटा, धरल्या फाटा, सगळ्या चाटा चाटा. ह्या चाटा आहेत का? नाही. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हाले फळ जाण त्याचे. हे कुठं मिळतं? श्री गुरुच्या सानिध्यात. आम्हाला नाही वाचता येत होतं. मी नवीन ॲडमिशन झालं माझं. घरी सगळ्यात बंड मीच गल्लीत. लोक कावले मला, आपलं चरित्र काऊन लपवायचं? तुम्ही सांगा बा, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोल्डे पाषाण. पण बालपणाचा विषय सांगतो. अत्यंत निकट परिस्थिती, अत्यंत गरीब परिस्थिती म्हटलं तरी हरकत नाही, पण परमार्थाचा आदिबात छंद नव्हता. पण काही गजानन महाराजांची सेवा करणारे सेवेकरी म्हणले, अरे हिंदी चित्रपटाचे गाणे इतके चांगले गातो हा पोरगा. हिंदी चित्रपटाचे गाणे इतके चांगले गातो. जर हिंदी चित्रपटाचे गाणे इतके सुंदर गात असेल तर अभंग किती सुंदर गाईल. चल शेगावला. पैसे नाहीत, आम्ही गेलो, महाराजांच्या सानिध्यात राहिलो, महाराजांची सेवा केली, साफसफाई, स्वच्छता जशी आमची मुलं करतात. आपली मुलं, आपला स्वतःचा हा घर परिवार म्हणून आपल्या घरच्यासारखी स्वच्छता या ठिकाणी ही मुलं करतात. यांना सांगितलं हे काही कोणाच्या घरचं कार्य नाही. आणि आपल्या मौनी बाबा संस्थानचे अध्यक्ष म्हणजे संतोष भाऊ देशमुख
आदरणीय पाठक साहेब असतील, आदरणीय सुरेश भाऊ सावजी असतील, आदी करून जितेंद्र दादा असतील, भाला शेठ असतील, सोळंकी गुरुजी असतील, आदी करून सोनाई काका असतील, आदी करून सर्व संचालक मंडळी ही पाहतात की काय मुलं स्वच्छता ठेवतात. मुलं स्वच्छता ठेवतात म्हणजे या मुलांना सांगितलं की बाबा रे तुम्ही आज आहे उद्या नाही. श्याम महाराज इथं किती वर्ष राहतील याची गॅरंटी नाही. आज आहे उद्या नाही, पण सेवा कायमस्वरूपी आहे. जेत सेवा हा दारवंटा तेत ज्ञानाचा कुरवटा. तुका म्हणे सेवा त्यांची केल्या पावे देवा. इथूनचं कनेक्शन थेट त्याच्याशी आहे. म्हणून साधू कोणतेही असू द्या, साधूच्या संताच्या दरबारातली सेवा करा. त्या सेवेचा मेवा तुम्हाला एक दिवस भेटल्याशिवाय राहणार नाही. ही साधूच्या सेवेची ताकद आहे. करावं लागेल. तुम्ही जर म्हणाल नाही मग आता मी ITत आहे, मी कोणाचं मन दुखेल असं बोलतो, असं नाही. साधूच्या दरबारामध्ये श्रीमंत गरिबी विसरून जायचं. कारण 18 प्रगट जातीच्या लोकांना या ठिकाणी अधिकार आहे. खट या नट या शुद्ध होऊनी जा, लहान या मोठ्या यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर न करा विचार न लगे चिंता कौनाची. सकलाशी येते आहे अधिकार कलियुगी उदार हरच्या नामे. साधूच्या दरबारात प्रत्येक धर्माच्या माणसाला येण्याचा अधिकार आहे. तसा प्रत्येक समाजाच्या माणसाला पत्तरवाळा उचलण्याचा अधिकार आहे. तुम्ही म्हणत असाल मी घरचा फार करोडपती आहे, मी कशी काय पत्तरवाळी उचलू, मग तुझं कल्याण नाही होणार. हा, इथं श्रीमंत आहे कारण इथं इंद्रिय आवरून या. कासव बाबाचा आदर्श घ्या. देवाच्या देवळात जा. देवाच्या देवळाची जी मेन दरवाजे आहेत ती लहान आहेत. इथं कितीही मोठा असला तरी वाकून जा. हे शिक्षण आहेत माय बापा हो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, मोठेपण छोटेपण विसरा. होईल तितकी सेवा तुमच्याकडून झाली पाहिजे. कारण सेवेचं फळ 100% मिळते. आम्ही सुद्धा खूप सेवा केली. इतकी सेवा केली. आडगावला जा, ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, आळंदी, गिरडा, पंढरपूर, बाबा 4-4, 5-5, 6-6 वाऱ्या आमच्या महाराजांच्या सोबत पायी झाल्या. पण जात असताना गुरुची सेवा, साधूची सेवा, स्वच्छतेची सेवा, पाणी वाळण्याची सेवा, पातरवाळी उचलण्याची सेवा, लाज वाटू द्यायची नाही, टॉयलेट बाथरूम स्वच्छ करण्याची सेवा. आणि आज ती सेवा केली म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मौनी बाबाच्या कृपा आशीर्वादामध्ये नाव मोठं होतं. ही ताकद फक्त सेवेची आहे. म्हणून करत राहा. मोठं पण छोटं पण या ठिकाणी नाही, सेवा करत राहा. माझ्या राजांनो, हे सगळं काही सेवेचं फळ आहे. मी काही फार मोठा कीर्तनकार नाही की फार मोठी विद्वत्ता माझ्याकडे असं नाही. म्हणून या मुलांना सुद्धा सांगितलं जातं की मौनी बाबा संस्थांमध्ये काडी जरी पडेल दिसली तरी तुम्ही उचलायची. कारण हे कार्य माझं नाही, हे कार्य आहे श्रींचे. जो जे करील तयाचे. तुम्ही तुमच्या मनानं करा. आणि एकच वाक्य लक्षामध्ये ठेवा, जे माझ्या डोक्यावरून सगळ्यांना दिसतं, हे तुम्हीही लक्षात ठेवा आणि आम्हीही लक्षात ठेवतो. तुम्ही मोठे असाल तरी त्या वाक्याचा आदर्श घ्या. तुम्ही छोटे असाल तरी त्या वाक्याचा आदर्श घ्या. तुम्ही वाईट असाल त्याचा आदर्श घ्या. तुम्ही चांगले असाल त्याचा आदर्श घ्या. समजते ना? तुम्ही पापी असाल त्याचा आदर्श घ्या. तुम्ही पुण्यवान असाल, किती बोलू त्या शब्दावर, त्या शब्दाचं नाव आहे ज्याचे त्याला. विठाला 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 विठाला. सेवा केल्यानंतर कधी तुम्ही विचारही केला नाही याच्या पलीकडचं तुम्हाला मिळते भोग सुखाचे सोहळे. सोहळेच्या सोहळे तुमच्या जीवनामध्ये मिळतात. घरी नुसतं ताकावर भागावं लागतं. इथं नवनीताचा पूर आहे. 9 प्रकारच्या भक्त्या आहेत आणि या भक्त्या श्रवण करून करून तुम्ही तृप्त होता माझ्या राजांनो. म्हणून श्रीमंत तुकाराम महाराज असं म्हणतात, हे सर्व सुख ज्याच्यामध्ये समावलेलं आहे, हा सर्व आनंद ज्यामध्ये मिळतोय, देवा असं ठिकाण आम्हाला जर लाभत असेल आणि अशा ठिकाणी आम्ही उपस्थित असेल आणि अशा ठिकाणाहून तुम्ही आम्हाला काढून देण्याचाही प्रयत्न करत असाल तरी आम्ही जाणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. मौनी बाबांच्या 36व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळे भक्त या ठिकाणी एकत्रित आलो. अर्थात आज काल्याच्या कीर्तनाने सांगत आहे, पण कीर्तन काल्याचं जरी असलं तरी मला असं वाटतं संत चरित्र हे सांगितलंच पाहिजे. साधूचं चरित्र हे कीर्तनामध्ये आलंच पाहिजे. आणि काल्याचं चरित्र म्हटलं म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला प्रमाण सांगितलं आहे, देवाचं अवतार कार्य धर्माचं रक्षण करण्याकरता, संताचं अवतार कार्य परमार्थाचं रक्षण करण्याकरता आणि माणसाचं अवतार कार्य फक्त संसाराचं रक्षण करण्याकरता. आपला जन्म फक्त
संसाराचं रक्षण करण्याकरताच आहे. वाढावे संतान, ग्रही व्हावी धनधान्य. देव कशा करता अवतार कार्य करतो? म्हणून महाराज असं म्हणताय, धर्म रक्षा वया अवतार घेशी आपल्या पाळीशी दत्तजना. किंवा यदा यदा अशी धर्मस्य ग्लानी भवती भारते अप्युताम मधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतं, ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते, त्या त्यावेळेस तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा जो आता उभा आहे, तो पूर्वी कुठं होता? तो गोकुळामध्ये होता. तो तिथं का गेला? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता. नेमकीच हरिदिनी आषाढी एकादशी झाली. संपूर्ण देशातून संपूर्ण वारकरी त्याच गोकुळातल्या भगवान श्रीकृष्णाचं काळ्या स्वरूपाचं दर्शन घेऊन पंढरपूरून ज्याच्या त्याच्या घरी गेले. माझ्या राजांनो, तो अवतार कार्य करतो ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतो त्या त्यावेळेस. किंवा धर्म रक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाडीशी भक्तजना. याकरता भगवंतसुद्धा अवतार कार्य या ठिकाणी करत असतोय. म्हणून भगवंताचं अवतार कार्य झाल्यानंतर भगवंत अवतार कार्य करतो कशा करता? धर्माचं रक्षण करण्याकरता. धर्माचं रक्षण का केलं पाहिजे? ज्या ज्या वेळेस अधर्मानं वागणारे लोक असतात, अधर्म घडतो, अधर्मानं लोक वागतात, अधर्म घडून आणणाऱ्या लोकांचा संहार करण्याकरता माझ्या देवाला यावं लागतं. म्हणून त्या काळात अधर्मानं वागणारा पहिला राक्षस जर कोण असेल तर कृष्णाचा मामा कंस. विठाला विठाला आपण शॉर्टकटमध्ये पाहणार आहे. शॉर्टकटमध्ये या ठिकाणी पाहणार आहे. मी 12 वाजता दहीहंडी फोडतो असं म्हटलं, पण क्षमा करा, बोलण्याच्या आवेशात 12:30 वाजले हे मलाही कळालं नाही. 5 मिनिटात चरित्र सांगतो आणि थांबतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भाऊ सागरीचे उंचनीच अधिकारी. भगवान गोपाळ श्रीकृष्णाने अधर्मावर मात करण्यासाठी कंस मामाचा उद्धार करण्यासाठी कंसाच्याच कारागृहात कंसाच्या बहिणीच्या पोटी जन्म घेतला. अर्थात देवकी मातेच्या उदरी जन्म घेतला. आणि जन्म घेतल्यानंतर आईला योग मायाच्या स्वरूपामध्ये उत्तर देतात, मा मी जन्माला आलो आहे. मी कशा करता जन्माला आलो हे सांगायचं काम नाही. मी कंसाचा जरी उद्धार करण्याकरता या ठिकाणी आलो तरी कंसाच्या सारखे हजारो राक्षस यांचा वध करून यांचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. पण आता एक काम करा, असा शब्द आहे, कंसाने अनेक वर्ष साधना केली. कंसाला घमंड होता श्रीमंतीचा, कंसाला घमंड होता स्वरूपाचा. कंसाला असं वाटायचं माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. साधना करायचा, तप करायचा, ध्यान करायचा, असं अनेक प्रकारचं वर्णन कंसात सांगितलं आहे. पण लोकांच्या बाबतीमध्ये त्याला कीर्तन आवडत नसे, त्याला प्रवचन आवडत नसे, त्याला मृदंग आवडत नसे, गायन आवडत नसे. कोणी ब्राह्मण देवता जर यज्ञ याग करत असेल तर त्या यज्ञ यागामध्ये जाऊन ती यज्ञ मोडून टाकण्याचं काम ते करायचं, राक्षसाला पाठवून. म्हणून सगळे लोक देवांकडे गेले. देवाला सांगू लागले, देवा, ब्रह्मदेवा, महेशा, भगवान विष्णू. ते म्हणले, बाबा कंसाच्या नादी काही लागून उपयोग नाही. आता काय केलं पाहिजे? आता याला काहीतरी याच्यावर पर्याय काढला पाहिजे, तोडगा काढला पाहिजे. काहीच काळजी करू नका महाराज. जो कंस उन्मत्त सध्या झालेला आहे त्याच कंसाच्या वंशवाळीतला एक मुलगा, अर्थात 8वा मुलगा त्याचा उद्धार करणार आहे. पण थोडा वेळ लागेल, कारण प्रत्येकाच्या पापाचा घडा हा भोडू द्यावा लागतो. ज्या ज्या वेळेस माणसाच्या पापाचा घडा भरला की माणसाला जावंच लागते. विधीचं विधान आहे. कारण कंस जरी किती मोठा असला तरी मरण कोणाला चुकतंय का? मरण नाही चुकत. यादी दिली, पीर मरे, पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी, 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्राट्यासी, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी, जब का अजब तड़ाखा बे तू क्या जाने लड़का भी. हजारो वर्ष साधना तप करणारे लोक जर मरत असतील, आपण 50 वर्ष जगणारे माणसं आएगा एक दिन बुलावा, सोड़ के सब कुछ जानाच पडेगा. जानाच सकारात्मक आहे, जानाच पडेगा. गाडी आहे आमची फॉर्च्युनर 32 लाखाची 40 लाखाची, तिथंच चाबीसहित तिथंच. कपडे मारा, 5000 ड्रेस काढून टाका. 20 रुपये मीटरचा कपडा आणा, 20 रुपये मीटर. वलखल्ले, मादरा परिस्थिती खरीब आहे. राजा रावणासारखे गेले, राजा रावणासारखे. म्हणून घमंड करू नका, अहंकार करू नका, एकमेकाशी प्रेमानं वागा. प्रेम द्या, प्रेम घ्या. भगवंतांनी सुद्धा प्रेम दिले. अरे जे धर्माच्या विरोधात होते त्यांचा उद्धार भगवंतांनी करून टाकला. कर्मधर्म सुदैवाने कंसाच्या कारागृहात भगवंताचा जन्म झाला. भगवंतांनी हुकमाने सांगितलं, मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मदनी गोकुळाला, नंदाच्या घराला भगवंताला
नंदनवनाला गेल्यानंतर तिथं रोहिणीच्या उदरी योगमायेनं जन्म घेतला. महाराज योगमायेनं जन्म घेतला. ती योगमाया पुन्हा कंसाच्या कारागृहामध्ये आणून टाकली. कर्मधर्म सुदैवानं भगवंताचा जन्म, भगवान श्रीकृष्णाचा जन्म नंदराजाच्या घरी अंधारात योगमायेनं त्या ठिकाणी नेऊन ठेवल्यानंतर सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला आणि सगळीकडे लोक चर्चा करू लागले. नंदाच्या घरी कुणीतरी सुंदर अशा बाळाने, नंदाच्या घरी कोणीतरी सुंदर अशा लेकराने जन्म घेतला म्हणून सगळ्या गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा करू लागले. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल. टाळी वाजवा. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दिनो घोड़ा दिनो रवि गोपाल की. हाथी दिनो घोड़ा दिनो रवि गोपाल की. नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. आपसात चर्चा करू लागले. नंदराजाला मुलगा झाला म्हणले, यशोदामायाला मुलगा झाला म्हणले. कोण नंदराजा? त्या काळात नंदराजाकडे 9 लाख गायी होत्या. 9 लाख. कारण गावचे मुखिया होते, पद्धत होते, ज्याच्याकडे जास्त गायी आहेत त्याला गावचं मुखिया बनवायचं. तेव्हाचा मुखिया आताचा सरपंच. आलं तुमच्या लक्षात? जेवण केल्याशिवाय जाऊ नका. ऐका, महाराज असं म्हणतायत, सगळीकडे चर्चा चालू झाली. नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की. एवढंच नाही, सगळ्या गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. काय झालं ग? असं म्हणतात बा, नंदाच्या घरी छोट्या बाळानं जन्म घेतला. कसं आहे ग ते बाळ? त्या बाळाचं सुंदर वर्णन केलं. कसं आहे ग ते बाळ? त्याचे गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ आहेत, त्याचे सफरचंदासारखे गाल आहेत, वा, सश्याच्या कानासारखे त्याचे सुंदर असे कान आहेत, सुंदर असं दिव्य तेजोमय स्वरूप आहे. बापरे, हे एकमेकाला सांगू लागल्या. ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली. कसा आहे तो? म्हणून ही तिच्या कानात, ती तिच्या कानात, ती तिच्या कानात करता 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 सगळ्या गोकुळामध्ये ही वार्ता पसरली. गवळण एकमेकाला सांगू लागली. गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे, एक धावी एकी पुढे, एक धावी की पुढे, एक धावी की पुढे. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे. त्या देवाला पाण्याची उत्सुकता निर्माण झाली. एकीवर एक जाऊ लागली. कर्मधर्म सुदैवानं देव म्हणला, अरे मी तुम्हाला तोंड दाखवण्यासाठी अवतार कार्य केलं नाही, मी धर्माचं रक्षण करण्याकरता जन्माला आलोय. पण सध्या लहान आहे. एवढ्या लहान वयात जर मामाचं मर्डर केलं तर लोक मला काय म्हणतील? 2 महिन्याच्या लेकरानं एवढा मोठा मामा मारला. म्हणून अगोदर काय काम केलं पाहिजे? अगोदर मोठं झालं पाहिजे, अगोदर थोडं खाऊन पिऊन दष्टपुष्ट झालं पाहिजे. मग आता काय केलं पाहिजे? देवानं विचार केला. कर्मधर्म सुदैवानं गोकुळातला आनंद उत्सव साजरा करण्यात आला. अनेक दिवस लोटून गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अंगठा चुकू लागले. आपल्या गुडघ्यानं चालू लागले. असं म्हणतात, तळवे तळ हात चाटत डाव्या गुडघ्यानं रांगत हळूहळू रांगू लागले. बोट चुकू लागले. रांगता रांगता चालू लागले. चालता चालता थोडा थोडा भाकर तुकड्यावर आले. कर्मधर्म सुदैवानं ते विचार करू लागले, आता आपण मित्रमंडळी तयार केली पाहिजे. मग गोकुळातले काही बारीक चिरीक सगळे मित्रमंडळी बोलावले. त्याला सांगितलं, का रे आपला मित्र असा दष्टपुष्ट असला पाहिजे. आपण गोकुळामध्ये राहतो, आपल्याकडे हजारो गाई म्हशी आहेत. गाई म्हशी जर हजारो तुमच्याकडे असतील तर तुमच्याकडे दूध सुद्धा भरपूर प्रमाणात असलं पाहिजे. मग तुमच्या घरी एवढं मोठं दही तूप असून तुम्ही असे बारीक का? ते देवाला सांगू लागले, देवा आमच्या घरी हजारो लिटर दूध येतं, पण सगळं दूध डेअरीला जातं, त्यामुळे डेअरीला भेटत नाही. दूध डेअरीला जातं म्हणून डेअरीला भेटत नाही. देव म्हणले, काही काळजी करू नका, आपण त्याच्यासाठी चालू आहे. मग आता काय केलं पाहिजे? याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, पण वाटे हळूहळू चला. चोरी करायची ना, चोरी, तर चोरी करताना दांगडू नाही केला पाहिजे. तुम्हाला सांगून ठेवतो, म्हणजे पुढे भविष्यात कामा येईल. मग काल्याच्या कीर्तनात गुरुजींनी सांगितलं होतं की चोरी करताना बोललं नाही पाहिजे. पण कोणती चोरी? चित्त चोरी येले
नंदाच्या नंदने नंदाच्या नंदने हरिले माझे चित्त. भगवंतानी शेरभर ज्वारी कधी चोरली नाही. भगवंतानी गोपिकांची भगवंतानी भक्तांच्या हृदयातलं चित्त चोरून घेतलं, मन जिंकलं देवाने. म्हणून यांच्या तब्येती थोड्या वाढल्या पाहिजे याकरता यांना सांगितलं कोणीच कोणाशी बोलायचं नाही. पण मित्र असतात ते हाटकोर धंदे करणारच. वेड्या वाकड्या वैजा पेद्या सुदाम्या हे होते. वेड्या वाकड्या वैजा सुदाम्या, त्यांच्या मित्राची यादी, देवाची मित्राची यादी दिली. त्यातलं एक विचित्र होतं. ते म्हटलं देव कशी योग माया करतं मी पाहतो. म्हणून एका पायपातून घरात प्रवेश करायचा होता. पायपातून एका घरात प्रवेश करायचा होता. सगळ्या मित्रांना देवाने मायेच्या आधारानं त्या पायपातून बाहेर काढलं. पण एक विचित्र होतं. ते पायपात गेल्यानंतर त्याने एक डोळा उघडला. जसा डोळा उघडला तसं ते मंदात लटकलं. त्याचे टंगळे खाली आणि केस वर होते. म्हणून देवाचं कार्य करत असताना देवाच्या कार्यावर जर कोणी संशय पकडत असेल तो खालचाही राहत नाही, तो वरचा राहत नाही, तो बीचमिका होतो. म्हणून देवाच्या कार्यामध्ये कधी विघ्न संतोषी व्हायचं नाही, पटलं तर करायचं नाही. अशा नाना प्रकारच्या चोऱ्या देवाने केल्या. नाना प्रकारच्या चोऱ्या केल्यानंतर देव विचार करू लागला. एकदा दोनदा चोऱ्या केल्यानंतर प्रत्येक हाती पडेल असं नाही, पण जास्त चोऱ्या झाल्या की माणसाच्या तक्रारी वाढत असतात. कर्मस्वरूप सुदैवानं देवाच्या चोऱ्या वाढू लागल्या. आणि जशा जशा देवाच्या चोऱ्या वाढल्या तशा तशा देवाबद्दल तक्रारी सुद्धा वाढल्या. आल्या गोकुळातल्या सगळ्या गवळणी गोपिका घरी आल्या. देवाला यशोदेला सांगू लागले, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे तुला येईल राग ग, तुझ्या कृष्णाला तुझ्या कानाला काहीतरी सांग ग. यशोदा मैया म्हटली माझा मुलगा चोरी करू शकत नाही. काय सांगू यशोदे तुला. अगं तुझ्या या कृष्णानं नाके नव आणले म्हणे. किती वर शिंक लटकवलेला असलं तरी त्यातलं लोणी काढून खातो म्हणे. याला समजावून सांग. अनेक प्रकारच्या खोड्या अनेक प्रकारच्या चोऱ्या देवानी केल्या. शेवटी यशोदा मैया सुद्धा त्याला कावली. त्याला म्हणू लागली आता याला गोकुळामध्ये ठेवायचे नाही. मग कुठं. उद्या जाईन मी राना सवे घेऊन गोदना, सवे घेऊन गोदना, सवे घेऊन गोदना. काल्याचं कीर्तन म्हटलं की 3 तास पाहिजे, कारण याचे प्रमाण 250 आहेत आणि ते सगळे सांगायसाठी 5 वाजतात. म्हणून शॉर्टकट लावली आपली गाडी. आता डायरेक्ट टॉप टाकला आपण 5वा. म्हणून त्या ठिकाणी उद्या जाईल राणा. म्हणून आता यशोदा मैयाकडे गाराने येऊ लागले. यशोदा मैया म्हणली आता भगवंताला सांगून उपयोग नाही. मग त्या काळात शाळा होती, आताच्या काळात बालवाडी. आणि त्या काळात हातामध्ये काडी, खांद्यावर गोंगडीन, दही. जमते का मले. म्हणजे मी पण ढोरं वळणाराच होतो पहिले, म्हणून सांगतोय. गेले रानामध्ये पाठवले. सगळे भगवंतानी गावातले मित्र सोबत घेतले. सांगितलं चला म्हणे माझ्यासोबत रानावनामध्ये जाऊन आपण गाई त्या ठिकाणी गुरंढोरं चारण्याचं काम करू. पण एक काम करा, प्रत्येकाच्या घरची शिदोरी सोबत आणा. आपण यमुनेच्या डोहाच्या तीरावर तो काला त्या ठिकाणी शिदोरी सोडून करणार आहोत. भगवंताच्या सोबत गाई म्हशीच्या सानिध्यात गोकुळातले सगळे गोपाळ यमुनेच्या तीरावर जाऊन जंगलामध्ये रानामध्ये ढोरं चरत असताना अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळतात. अनेक प्रकारच्या लीला त्या ठिकाणी करतात. इतक्या लीला करतात, इतके खेळ खेळतात. हा सगळा सोहळा, हा सगळा आनंद स्वर्गातले देव सगळे पाहतात. पण माझ्या राजांनो आता या ठिकाणी जेवणाची वेळ झाली, जशी आपली सगळ्यांची झाली. भगवंतांनी सगळ्यांना शिदोऱ्या आणण्यासाठी सांगितल्या. मग त्यातलं एक आलं म्हणे देवा काम सारोनी सकळ अवघे मिळवणी गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आना आना शिदोऱ्या. बस झालं म्हणे देवा आता थांबलं पाहिजे. काय करायचं म्हणे देवा पोटात भूक आहे, मावून नाही राहिली, तू खेळायचंच म्हणून राहिला. ठीक आहे म्हणले एक काम करा, ज्या ज्या मुलांनी आपापल्या घरच्या शिदोऱ्या आणल्या त्यांनी सगळ्या खडकावर सोडा. बोर मोठी सोळी येल्या मोठा, खडकी सोळी येल्या मोठा. अर्थात खडक जागा कळक जागा, त्या कळक जागेवर तुम्ही तिथं शिदोऱ्या सोडा. सगळ्यांच्या भाज्या भाकऱ्या पोळ्या चपात्या सगळ्या एकत्रित केल्या, त्याचा काला केला आणि यमुनेच्या तीरावर खेळ खेळून झाल्यानंतर त्याचं एकत्रीकरण केलं. सगळे लोक पाहतात, देवलोक पाहतात. काय देवाचं ते सुंदर लीला स्वरूप आहे, काय देवाचं ते चरित्र आहे, काय देवाच्या त्या लीला आहेत, अवर्णनीय आहेत. पण देवाने सांगितलं मित्रांनो आज आपण जो काला या ठिकाणी करत आहे, हा काला खाला झाल्यानंतर हात यमुनेच्या डोहात कधी धुवायचे नाहीत. इथून चरित्र लांबलं. प्रसादाचे मिशी देवतरी झाले मासे, इथून दुसरं चरित्र चालू होते. पण आपल्याला डोळ्याच्या काठावर थांबायचं, उडी मारायची, आपल्याला उडी मारायची नाही. महाराज प्रसादाची मिशी देवतरी झाले मासे म्हणे असं का खाऊ दे ना, खातात तर नाही म्हणे. नाही
माझे गडी कोण कोण निवळा भिन्न यातून. काल्याचा प्रसाद खाण्यासाठी अधिकारी माणसं असतात. चिखलीमध्ये एवढेच लोक आहेत का मंडळी? आहेत का चिखलीमध्ये एवढेच लोक आहेत का? नाही, त्यांची गणना केल्या जात नाही, इतके लोक आहेत. पण निवडा भिन्न यातून काला खाण्याचा अधिकार ज्याला मिळाला तेवढेच लोक काल्याचं कीर्तन ऐकतायत आणि तेवढ्यांनाच काला मिळणार आहे. म्हणून अधिकारी लोकांना काला मिळतोय. देवाचे देव देव जरी असले, स्वर्गाचे देव देव जरी असले तरी त्याला काना खाण्याचा अधिकार नाही. मग काला खाण्याचा अधिकार कोणाला? काला खाण्याचा अधिकार वारकरी लोकांना. काला खाण्याचा अधिकार मौनी बाबांच्या भक्त परिवाराला आहे, वैष्णवाला आहे. आणि साधूच्या सानिध्यामध्ये जो काला केला जातो हा काला अमृतापेक्षा कमी नाही. 10 वर्ष आयुष्य वाढतंय म्हणे काला साधूच्या सानिध्यातला खाल्ला तर. हा काला तर माझ्या परमहंस रामकृष्ण मौनी बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्याला मिळणार आहे. अनेक प्रकारचे खेळ खेळले, त्या ठिकाणी सगळे बसले. देवाने सांगितलं काल्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर हात यमुनेच्या डोहात कधी धुवायचे नाही, मग अपवित्र जागेला पुसायचे. बघून पाठीमागच्या भागाला त्यांनी हात पुसले. असा अनेक प्रकारच्या लीला भगवंतांनी त्या ठिकाणी केला. आणि तो काला पाहण्यासाठी सगळे देव वरून पाहतात. तसाच त्याच काल्याची आपण सुद्धा सगळे लोक या ठिकाणी वाट पाहत आहे. माणसाच्या जीवनामध्ये काला झाला पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये काला झाला तो पुन्हा का आला असा शिल्लक राहत नाही. आपल्या जीवनामध्ये काला कमी आहे आणि आपल्या जीवनामध्ये कालवा कालवी जास्त आहे. खरं आहे ना? काला कमी आणि कालवा कालवी जास्त आहे. म्हणून ही कालवा कालवी कमी करा. ज्याच्या जीवनातली कालवा कालवी कमी झाली त्याच्या जीवनामध्ये खरा काला घडत असतो. म्हणून आज आपल्या परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थानमध्ये मौनी बाबाच्या 36व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने हा काला आपल्याला मिळतोय. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. आणि तोच काला दहीहंडीवर टांगून अर्ध्या घंट्यापासून तयार आहे. दहीहंडीची दोरी वळणारे माणसं वर बसून मला बोलत असतील, आटपा महाराज, आटपा महाराज. पण ते काही इकडे येऊन बोलू शकत नाहीत. कारण आजचा दिवस वक्त्याचा असतो. त्याच्यामुळे मी सुद्धा आता या ठिकाणी थांबलं पाहिजे. असा सुंदर काल्याचा प्रसाद आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. हवं तर तो काल्याचा प्रसाद थोडा थोडा सगळ्यांनी घरीसुद्धा न्यायचा आहे. आणि आपल्या काल्याच्या निमित्ताने वरुण राजाची सुद्धा हजेरी सुरुवातपासून या ठिकाणी चालू आहे. ती संध्याकाळपर्यंत हजर राहणार आहे असं मला वाटते. म्हणून पुन्हा एकदा बोलण्याच्या आवेशामध्ये चुकीचे शब्द निघाले असतील तो बुद्धीचा दोष. योग्य वाटत असेल श्री गुरु परमहंस मौनी बाबा, श्री गुरु गजानन महाराज आदी करून पंढरीचा पांडुरंग परमात्मा झालेली कीर्तन सेवा योगीराज गजानन महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात असे वर करा, वर. ज्यांना असतील त्यांनी करा, ज्यांना नसतील राहू द्या. वा टाका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक मौनी बाबा माऊली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक मौनी बाबा माऊली. हो रामकृष्ण परमहंस रामकृष्ण मौनी बाबा माऊली. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा माऊली. शिरसोली निवासी माऊली मौनी बाबा माऊली. सिद्धू निवासी माऊली मौनी बाबा माऊली. परमहंस रामकृष्ण 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 मौनी बाबा माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोले रे पुढे विडी वा पुढे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारेला धिकारण आपला. करा क्षमा पराध महाराज तुम्ही. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी. करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. आता लगेच